नमस्कार. कर्माचा सिद्धांत मोठा विचित्र आहे. संपूर्ण निसर्गातील प्रत्येक जीवाच्या जीवनाचे चक्र हे कर्मानुसारच चालू असते. जोपर्यंत आपण कर्म करत राहतो त्याचे फळ भोगण्यासाठी याच पृथ्वीवर पुन्हा पुन्हा यावे लागते. आणि म्हणूनच अध्यात्मामध्ये यातून बाहेर निघण्यासाठी व मुक्त होण्यासाठी कर्माच्या फळाचा नाश करण्यासाठी निष्काम कर्मयोग सांगितला आहे. परंतु निष्काम कर्म करणे एवढे काही सोपे नाही, अतिशय कठीण आहे. आपण हे निश्चितच जाणतो की आपण म्हणजे हे शरीर नाही, कारण कालांतराने ते सोडावेच लागते. म्हणजेच आपण या शरीरात कर्माचे फळ भोगण्यासाठीच कुठून तरी आलो आहोत आणि परत आपल्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी चालू जीवनातील कर्माच्या फळाचा नाश हा झालाच पाहिजे. त्यासाठी एक फारच सोपा व प्रभावी उपाय आहे. प्रत्येकाचे उपकार मानणे, तसेच आपण केलेल्या चुकीची माफी मागणे. म्हणजे आपल्या हातून कोणाचे मन दुखावले असेल, कोणाचे नुकसान झाले असेल किंवा शारीरिक तसे मानसिकरित्या तो दुखावला गेला असेल तर त्याची त्याच क्षणी माफी मागणे. या उलट आपला कोणी अपमान केला असेल, मारपीट केली असेल किंवा शारीरिक तसे मानसिक छळ केला असेल तर त्याला देखील माफ करणे आणि कुठल्या तरी मागील आपल्या कर्माची ती परतफेड आहे असे समजून त्याला माफ करणे आणि विसरून जाणे. आपण जर वरील कर्माचे प्रत्युत्तर दिले तर आपण आपल्या कर्माचे अकाउंट चालूच ठेवत असतो आणि म्हणून ते कर्माचे फळ भोगायला पुन्हा यावेच लागणार आहे. तरी आपण सगळ्यांना माफ करणे आणि चालू घडामोडीवरतीच फक्त लक्ष ठेवून कर्म करणे हाच एक सोपा मार्ग आहे. फॉरगिवनेस इज ओनली द वे टू एस्केप फ्रॉम दिस अर्थ.